मित्रांनो, एक सिंपल प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यात किती मराठी लोक आहेत जे खूप श्रीमंत झाले आणि ज्यांनी जनरेशनल वेल्थ बनवली आहे? आता एक सेकंड विचार करा, किती गुजराती लोक तुम्हाला माहीत आहेत जे सक्सेसफुल आहेत आणि फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत? फरक जाणवला ना? हे मी काही मराठ्यांची चेष्टा करायला सांगत नाही. मराठी माणूस शूर आहे, मेहनती आहे आणि हुशार आहे, त्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. पण तरी पैशाच्या बाबतीत आपण कुठेतरी मागे राहतो आणि ह्या प्रश्नाबद्दल कोणीच कधी सिरियसली विचार करत नाही. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, राजूची गोष्ट. राजू, तुम्ही आहात, मी आहे, आपण सगळे आहोत. ह्या गोष्टीमध्ये एक खरं उत्तर मिळणार आहे की आपल्यासारखे अनेक मराठी माणसं मागे का राहतात आणि ह्यातून कसं बाहेर पडता येईल. तुम्ही फक्त बसा, व्हिडिओ बघा आणि समजून घ्या. राजू कुलकर्णी आपल्या गोष्टीचा मेन कॅरेक्टर. हे आहे राजू कुलकर्णी. पुण्यात राहतो, साधारण मिडल क्लास माणूस आहे. त्याचे पप्पा स्टेबल, सुरक्षित आणि रिस्पेक्टेबल गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते. आई शिक्षिका होती, म्हणून घरी रोज ऐकायला मिळायचं की शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ आहे. राजू खूपच हुशार होता. त्याने इंजिनिअरिंग केली, छान मार्क्स आणले, कॅम्पस प्लेसमेंट झाली. पहिलाच पगार 35,000 रुपयांचा मिळाला. सगळं छान होतं आणि घरी सगळे खुश होते. आई तर एकदम खुश झाली आणि म्हणाली, शहाणा आहे आमचा राजू, छान जॉब मिळाली आहे, आता काही टेन्शन नाही. पप्पा म्हणाले, गव्हर्नमेंट जॉब हवा होता, पण प्रायव्हेट सुद्धा ठीक आहे. राजू सुद्धा सॅटिस्फाईड आणि खुश होता. दर महिन्याला पगार येतो, त्यातून EMI भरतो आणि थोडी सेव्हिंग्स होती. आयुष्य व्यवस्थित चालत होतं. पण आतून एक विचार खटकत राहायचा की हे इतकंच आहे का, ह्यापुढे काय? पण तो प्रश्न कधी बाहेर आलाच नाही, कारण राजूला नेहमी सांगितलं गेलं होतं की स्टेबल जॉब हेच खरं यश आहे. असं करत करत 10 वर्ष निघून गेली. राजू आता 65,000 कमवतो. पण आता महागाई वाढली आहे, खर्च वाढला आहे आणि सेव्हिंग्स तितक्याच आहेत. स्वतःचं घर पाहिजे होतं, पण लोन नाही घेणार कारण रिस्क नाही घ्यायची. मुलांच्या शिक्षणासाठी मोठी रक्कम पाहिजे होती, पण त्यासाठी गुंतवणूक कशी करायची हे माहीत नव्हतं. थोडं जास्त फ्रीडम पाहिजे होतं, पण जॉब सोडला किंवा करिअर स्विच केलं तर लोक काय म्हणतील ह्याची भीती वाटायची. राजू आतल्या आत अडकलेला होता, पण बाहेरून सगळं ठीक वाटायचं. मग एक दिवशी राजूच्या कंपनीमध्ये एक नवीन कलिग जॉईन झाला, जिग्नेश शहा. तो अहमदाबादहून आला होता. वयाने राजू एवढाच होता, सेम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि तितकाच पगार. पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. एक वेगळी ऊर्जा आणि आत्मविश्वास होता. लंच ब्रेकमध्ये दोघे बसून चहा पित होते. जिग्नेश फोनवर काहीतरी चेक करत होता. हे बघून राजूने विचारलं, भाई स्टॉक मार्केट करतो का, रिस्क नाही वाटत? हे ऐकून जिग्नेश हसून बोलला, राजू भाई, रिस्क नाही घेतला तर पैसा कसा वाढवणार? राजूला हे नवीन वाटलं आणि मग तो हळूहळू जिग्नेशच्या आयुष्यात डोकवायला लागला. जिग्नेश दर महिन्याला शिस्तबद्धपणे आणि न चुकता 20,000 रुपयांची SIP करायचा. तो जॉबच्या व्यतिरिक्त एक छोटा बिझनेस घरी चालवायचा. एक सिंपल ॲप वापरून आपल्या खर्चांवर लक्ष ठेवायचा. राजू हे सगळं बघून शॉक्ड होता. त्याने जिग्नेशला विचारलं, हे सगळं तू जॉबसोबत कसं मॅनेज करतोस? जिग्नेश फक्त एक वाक्य बोलला आणि ते वाक्य राजूच्या डोक्यात राहून गेलं. जिग्नेश म्हणाला, राजू भाई, आम्हाला घरी पण शिकवतात की पैसा फक्त कमवायचा नाही, त्या पैशाने अजून पैसा कमवायचा. त्या दिवसानंतर राजूने ठरवलं की ह्या विषयाबाबत खोलपर्यंत समजून घ्यायचं की नक्की त्याच्यात आणि जिग्नेशमध्ये फरक काय आहे. जो शोध लागला तो धक्कादायक होता. पहिला शोध होता पैशांच्या भाषेबद्दल. राजूच्या घरी पैशाबाबत बोलणे म्हणजे प्रॉब्लेम, लाजिरवाणी गोष्ट आणि प्रायव्हेट विषय. त्या उलट जिग्नेशच्या घरी पैशाबाबत बोलणं म्हणजे रोजचा विषय. अजून कुठे इन्व्हेस्ट करायचं, बिझनेस कसा चाललाय आणि इतर गोष्टी. दुसरा शोध होता जॉब वर्सेस बिझनेस माइंडसेट. राजूचे पप्पा एक गोष्ट नेहमी सांगायचे, सरकारी नोकरी मिळाली म्हणजे लाईफ सेट. हे वाक्य पिढ्यानपिढ्या चालत आलंय. मराठी माणसासाठी बिझनेस करणारा माणूस म्हणजे फक्त एक दुकानदार आणि त्याचा दर्जा कमी असतो. गुजराती घराण्यामध्ये बिझनेस करणारा म्हणजे घराची शान, कम्युनिटीचा हिरो. गुजराती मुलाने बिझनेस सुरू केला की पप्पाला अभिमान वाटतो, सगळे सपोर्ट करतात. तिसरा शोध होता रिस्कची परिभाषा. मराठी माणसासाठी स्टेबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि रिस्क म्हणजे डेंजर. गुजराती माणसासाठी रिस्क म्हणजे अजून जास्त सफल होण्याची संधी. चौथा शोध होता समाजशक्ती. एक वेळी राजूला लोन पाहिजे होतं. बँकमध्ये गेल्यावर 6 महिने लागले आणि शेवटी नकारच मिळाला. जिग्नेश म्हणाला, आमच्या घरात एक सिस्टम आहे,
कोणीही बिझनेस सुरू केला की त्याला सगळे सपोर्ट करतात, कधी पैसे, कधी कॉन्टॅक्ट्स किंवा कधी कस्टमर्सच्या स्वरूपाने. मराठी माणसांमध्ये हे नाही, कारण आपण इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग आहोत, पण एकत्र कधी पैशाबाबत बोलत नाही. 5वा शोध गुंतवणुकीबाबत होता. राजूच्या घरी सेव्हिंग्स म्हणजे बँक FD, LIC पॉलिसी आणि गोल्ड. बस. जिग्नेशच्या घरी सेव्हिंग्स म्हणजे म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, रिअल इस्टेट आणि गोल्ड. म्हणजे सेम इन्कम, पण गुंतवणूक आणि आर्थिक प्लॅनिंग एकदम डिफरंट. काही महिने सोबत राहिल्यानंतर राजूला एक गोष्ट क्लिअरली दिसली की मराठी माणसाचा प्रॉब्लेम पैसा नाही आहे, पैशासोबतचं नातं आहे. मराठी माणूस त्याच्या मुलांना सांगतो छान मार्क्स पाड आणि छान जॉब मिळव. गुजराती माणूस त्याच्या मुलांना सांगतो बिझनेस बनवा, नोकरीमध्ये काही नाही ठेवलं. आणि ह्याचा परिणाम असा होतो की मराठी माणसं चांगले कामगार होतात आणि गुजराती माणसं उत्कृष्ट उद्योजक निर्माण करतात. लोक काय म्हणतील हे एक वाक्य आहे आणि हे वाक्यच आपल्या आर्थिक वाढीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपण बिझनेस सुरू करायला घाबरतो कारण फेल झालं तर लोक हसतील. आपण इन्व्हेस्ट करायला घाबरतो कारण पैसे बुडायची रिस्क आपल्याला घाबरवते. मराठी माणूस जन्मापासून हेच शिकलाय की जे आहे त्यात सुखी राहा. हे ऐकायला छान आहे, पण आर्थिक वाढीसाठी हे धोकेदायक आहे. हे सगळं समजल्यानंतर राजूने घरी काही गोष्टी बदलायला सुरू केल्या. रात्री जेवताना पैशाबाबत बोलणं सुरू केलं. मुलांना आर्थिक शिकवण द्यायला लागला. सांगायला लागला की बेटा, हे पैसे बँक FD मध्ये गेले तर 7% मिळणार, पण या म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर दीर्घकाळात 12% मिळू शकतात. सुरुवातीला हे अस्वस्थ वाटलं, पण हळूहळू ते नॉर्मल आणि कम्फर्टेबल झालं. खर्चाच्या आधी गुंतवणुकीवर लक्ष दिलं आणि 25,000ची SIP सुरू केली. पहिलं इन्व्हेस्ट आणि त्यानंतर खर्च करणे हे त्याने स्वतःच्या आयुष्यात आणलं. जॉबसोबत एक छोटी फ्रीलान्सिंग सुरू केली. फेलियरला घाबरला नाही आणि पूर्ण प्रयत्न केला. राजूने त्याच्यासारखाच विचार करणाऱ्या मराठी लोकांना शोधायला सुरू केले. 50 मराठी लोकांचा इन्व्हेस्टर सर्कल सुरू केला. दर महिन्याला भेटून गुंतवणुकीबद्दल डिस्कशन केलं. बिझनेस आयडियाज शेअर केले आणि एक कम्युनिटी बनवली. जिग्नेशने सांगितलं होतं की गुजराती कम्युनिटी हे एक पॉवर आहे. आता राजू मराठी कम्युनिटीमध्ये हे पॉवर निर्माण करायला लागला. असं करता करता 5 वर्ष गेली. राजू सेम जॉब करत होता, पण फ्रीलान्सिंगने अधिक 40,000 रुपये कमवायला लागला. राजूच्या मुलाला त्याच्या मित्रांनी विचारलं की तुझे पप्पा काय करतात, तर त्याने सांगितलं की माझे पप्पा जॉब करतात, इन्व्हेस्ट पण करतात आणि एक प्रोजेक्ट पण बिल्ड करत आहेत. राजूच्या मुलीला पॉकेट मनी दिल्यावर तिने विचारलं, पप्पा यातलं किती सेव्ह करू आणि किती खर्च करू. हे प्रश्न 20 वर्षाआधी राजूला कधीच पडला नव्हता. आता त्याची मुलगी हे नॅचरली विचारत आहे. आणि जिग्नेशचं काय? जिग्नेश एक दिवशी हसून बोलला, राजू तुला माहीत आहे का गुजराती लोक सक्सेसफुल का आहेत? कारण आमच्या आधीच्या राजूने आम्हाला हे सगळं शिकवलं होतं. राजू हसला कारण त्याला आता समजलं होतं की ही रेस नव्हती, हा आरसा होता जो जिग्नेश त्याला दाखवत होता की माइंडसेट बदलल्यावर काय काय पॉसिबल होऊ शकतं. मित्रांनो, राजूची गोष्ट संपली, पण तुमची आत्ता सुरू होईल. मराठी माणूस कधीच कमी नव्हता, कमी नाही आणि कधीच कमी राहणारही नाही. पण कुठेतरी एवढ्या वर्षांमध्ये आपण पैशाबाबत बोलणं बंद केलं आणि रिस्क घेणे सोडून दिले आहे. आपण स्टेबिलिटीला सक्सेस समजायला लागलो आहे. आता आपल्याला बदलायची गरज आहे. फक्त 3 गोष्टी आहेत जे आजपासून सुरू करा. पहिली गोष्ट, घरी पैशाबाबत बोलणं सुरू करा. मुलांना शिकवा की जेव्हा तुम्ही पैशाला कंट्रोल करता तेव्हा तुम्ही खूप पॉवरफुल होता. दुसरी गोष्ट म्हणजे की आजच SIP सुरू करा. जिग्नेश सारखं जास्त पैशांची गरज नाही, पण सुरुवातीची गरज आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एक मराठी फायनान्शियल कम्युनिटी जॉईन करा आणि पैशाबाबत शिका. राजू कोणी एक व्यक्ती नाही, ही एक मानसिकता आहे जी आपल्याला बदलायला हवी. ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहिली असेल तर कमेंटमध्ये डन लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणखी अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय हिंद.